मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांसह 54 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल। 9 कोटींच्या अपहार प्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद। शेतकऱ्यांच्या नावे राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज घेऊन शेतकऱ्यांना वितरित न केल्याचा आरोप। माजी मंत्री गुलाबराव देवकरांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला हिरवा कंदील। 3 मे रोजी अजित पवारांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश होणार। 1 रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली। आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार। चौफेर टीकेनंतर राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय। राम मंदिराचं बांधकाम 5 जूनपर्यंत पूर्ण होणार। राम दरबाराची आणि 6 मंदिरांची पूजा 5 जूनला होणार। विशाखापट्टणमच्या सीमाचलम मंदिरात तिकीट काउंटरच्या बाजूला असलेली भिंत कोसळली। देवदर्शनासाठी आलेल्या 9 भक्तांचा मृत्यू। नागपुरातील हिरणवार टोळीवर मकोका कायद्याअंतर्गत पोलीस कारवाई करणार। अंबाझरीतील कॅफे संचालक अविनाश भोसारी हत्याकांडात हिरणवार टोळीतील 17 आरोपींचा समावेश। क्रेडिट कार्ड बंद होणार। शुल्क भरा सांगून कल्याणमध्ये नोकरदाराला 12.5 लाखांचा गंडा। कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल।